नमस्कार मंडळी. आज पंचामृत कसे करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. मला बऱ्याच जणांनी पंचामृताची रेसिपी विचारली होती. आपल्याकडे गौरी गणपती कुळाचार असेल तर पंचामृत घरोघरी केले जाते. यासाठी लागणारे साहित्य आधी ताटामध्ये काढून घेतले. यामध्ये 3 चमचे दाण्याचा कूट, 2 चमचे तिळाचा कूट, गूळ, चिंचेचा कोळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, सुके खोबरे, थोड्या सुक्या खोबऱ्याचा किस, हे सगळं घेतलेलं आहे. रात्रीच आधी शेंगदाणे आणि सुके खोबरे पाण्यामध्ये भिजवले होते. इकडे शेंगदाणे आणि सुके खोबरे जास्त असतील तर छान लागतात म्हणून थोडे जास्त घेतलेले आहे. परंतु घरात वयस्कर मंडळी असेल तर दाणे आणि खोबरे चावायला त्रास होतो. त्यामुळे मग खोबऱ्याचा कीस आपण यामध्ये घातला तरीही चालतो. खोबऱ्याचे काप न टाकता कीस घातला तरीही चालतो आणि दाणे थोडे कमी टाकले तरीही चालतात. सगळ्यात आधी कढई गरम करून घेतली. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं, जिरे, मोहरी फोडणी टाकली. त्यानंतर त्यामध्ये हिंग घातला, मिरच्याचे काप घातले, कढीपत्ता घातला आणि ही फोडणी छान झाल्यानंतर त्यामध्ये मग थोडीशी हळद घातली आणि लाल तिखट घातलं. नंतर यामध्ये 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि सगळीकडनं छान हलवून घेतलं. त्यानंतर यामध्ये कट केलेले जे खोबऱ्याचे काप होते ते घातले. नंतर शेंगदाणे घातले. नंतर यामध्ये 3 चमचे दाण्याचा कूट घातला आणि 2 चमचे तिळाचा कूट घातलेला आहे. हे सगळं मिश्रण हलवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ घातला. चिंचेचा कोळ घातल्यानंतर चिंचेचा कोळ जेवढा आपण घातला आहे त्या प्रमाणानुसार यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ घातल्यानंतर वरून मीठ पेरलं आणि थोडं सुकं खोबरं वरून घातलं, कोथिंबीर पेरली. सगळं छान हलवून घेतलेलं आहे. हे पंचामृत मंद आचेवर 15 ते 20 मिनटं शिजू दिलेलं आहे. हे चांगलं शिजलं म्हणजे याच्यामधले खोबरे आणि दाणेसुद्धा छान शिजतात आणि हे शिजत आलं की याला थोडा घट्टपणा येतो आणि तेल सुटायला सुरुवात होते. थोडा घट्टपणा यायला सुरुवात झाली आणि तेल सुटायला सुरुवात झाली की गॅस बंद करून टाकला आणि पंचामृत गार झाल्यानंतर काचेच्या बाउलमध्ये हे काढून घेतलं. हे पंचामृत 2 ते 3 दिवससुद्धा चांगलं राहतं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने पंचामृत करून बघू शकता आणि चवीला पण खूप छान हे पंचामृत लागतं. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. धन्यवाद.